Welcome back for the next lecture of the engineering mechanics. Firstly, good afternoon to all. Okay, so in the previous lecture we were discussing about the second section, that is the dynamics, and we had completed the discussion over the unit number 1 from the section 1, that is unit number 5, that is the kinetics of the kinematics of the particles. Okay, that 5.1 and 5.2 we have discussed, and we have started for the unit number 6, that is the kinetics of the particles. Okay, in that we have discussed some of the part, and we will go for the quick review of that, and then we'll start for the next further part, we can say. Okay, so previously we have started for the Newton's laws of motion. In that we have discussed the first law of the motion, that is nothing but the every body tries to continue its state of rest or of a uniform motion unless and until it is acted upon by external unbalanced force. Okay, this was the definition given by one of our student itself. तुमच्यापैकीच कोणीतरी जणांनी याची डेफिनेशन सांगितली होती गेल्या वेळची. ओके, त्यानंतर त्यालाच आपण लॉ ऑफ इनर्शिया किंवा जडत्वाचा नियम असं म्हणतो. असं का म्हणतो आपण? कारण न्यूटनने पहिल्या नियमामध्ये काय सांगितलंय, तर प्रत्येक ऑब्जेक्ट हा म्हणजे प्रत्येक बॉडी ही काय करते, तर तिची मूळ अवस्था कंटिन्यू करते. तर मूळ अवस्था म्हणजे काय? तिची मूळ अवस्था ही रेस्ट मधली असेल, म्हणजे एका ठिकाणी थांबलेली असेल, किंवा ती एका युनिफॉर्म व्हेलॉसिटीने स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल. की तिची युनिफॉर्म स्ट्रेट लाईन डिरेक्शन मधली जी मोशन आहे किंवा जी व्हेलॉसिटी आहे, ती मोशन ती बॉडी तोपर्यंत कंटिन्यू करते, कधीपर्यंत, जोपर्यंत तिच्यावरती कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाहीये. तर अनबॅलन्स्ड म्हणजे काय? तर आपण बऱ्याच वेळा कॉम्प्रेशन बघतो. तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स कसा असतो, दोन्ही साइडने जर का आपण सेम मॅग्निट्यूडचा फोर्स लावला एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती, तर तो आपला बॅलन्स्ड फोर्स झाला. परंतु आपण पुल फोर्स लावला किंवा पुश फोर्स लावला, फॉर एक्झाम्पल हिअर आय एम अप्लाइंग पुश फोर्स, मी पुश केला, कुणाला केला, समजा हा माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्ट वरती मी हा फोर्स लावतो या साइडने करून, असा हा पुश फोर्स झाला, पुशिंग झाला. या केसमध्ये काय होतंय, हा फोर्स हा माझा अनबॅलन्स्ड फोर्स आहे. परंतु यालाच मी दुसऱ्या साइडने सेम मॅग्निट्यूडचा आणखी एक फोर्स लावला, सेम ऑब्जेक्ट आहे, तर मी काय केलं, दोन्ही साइडने याच्यावरती फोर्स लावला आणि दोघांचं मॅग्निट्यूड सेम ठेवलं आणि एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती लावले, तर ते कसे झाले, सेम डिरेक्शनला ऍक्ट होणारे ते बॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट झाले. म्हणजे काय, या केसमध्ये सुद्धा बॉडी तिची मूळ अवस्था बदलणार नाहीये, म्हणजे ती जागेवरून हलणार नाहीये. देअर विल द कॉम्प्रेशन, नो डाऊट. बट आज वी आर कन्सिडरिंग अ रिजिड बॉडी. इथं आपण जो काही स्टडी करणार आहे मेकॅनिक्स मधला, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधला, तो पूर्णपणे आपला रिजिड बॉडीच आहे. म्हणजेच जर का त्या बॉडीवरती आपण फोर्स लावला, तर तिचं कोणतंही मॉलिक्युलर चेंज होणार नाहीये. देअर विल नॉट बी एनी सॉर्ट ऑफ द चेंज इन इट्स साइज अँड शेप. ओके, दॅट कन्सिडरेशन, दॅट टाइप ऑफ द ऑब्जेक्ट्स वी आर गोइंग टू स्टडी ओव्हर हिअर. म्हणजेच तो ऑब्जेक्ट हा जर का अनबॅलन्स्ड फोर्सने जर का ऍक्ट केला, तरच तो त्याची मूळ अवस्था बदलणार आहे. फॉर एक्झाम्पल, पाठीमागे तुम्हाला कॅलेंडर दिसते, बरोबर, इथे कॅलेंडर आहे, तर हे कॅलेंडर असं मूळ अवस्थेमध्येच राहणार आहे कधीपर्यंत, जोपर्यंत याच्यावरती मी कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही तोपर्यंत. परंतु मी जर का याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स लावला, म्हणजे काय, त्याला इकडच्या साईडने असं पुश केलं, ते काय होतं, पोझिशन बदलली, नंतर काय झालं, हे रोटेट व्हायला लागलं, म्हणजे काय झालं, त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हायला लागली. क्लिअर. परंतु काही वेळ ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतो आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्या मूळ अवस्थेमध्ये येतो. क्लिअर. म्हणजेच मूळ अवस्थामध्ये येण्यासाठी किंवा त्याची जी मूळ अवस्था आहे ती कंटिन्यू करण्यासाठी जे फोर्स रिस्पॉन्सिबल आहे ते म्हणजे इनर्शिया आहे, जडत्व आहे. क्लिअर. तेच न्यूटनने सांगितलं. म्हणजे काय, तर एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे काय, हा जो इथं लावलेला आपण जे कॅलेंडर आहे, तो त्याची मूळ अवस्था तो कंटिन्यूस करणार आहे. का करणार आहे? कारण त्याच्यावरती कोणतंही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही म्हणून करणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया, किंवा त्याला आपण न्यूटनचा फर्स्ट नियम असं म्हणतो, किंवा लॉ ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. इजंट इट? हा झाला पहिला नियम. सेकंड लॉ काय आहे न्यूटनचा अबाउट द मोशन? Law of force. The rate of change of momentum is Exactly. proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of the force. एक्झॅक्टली. दॅट बाय डेफिनेशन ऍब्सोल्युटली करेक्ट वन. आणखीन एक कोणीतरी उत्तर दिलं तर नाही? Law of force. Force is equal to mass into फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. बरोबर का? असंच म्हणायचं. acceleration. F is equals to m into a.
असं म्हणायचं ना तुम्हाला. Yes. फोर्स F, just a minute, force F, just a minute, okay, so force F is equals to m into A, sorry, mass m of that object into acceleration of the object as A. I would like to give it as equation number 1. Time being, I'm considering it as equation number 1. Okay, this is an ultimate final of that Newton's second law. जो न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे मोशनचा, हे त्याचं फायनल आउटपुट आहे आपण असं म्हणू शकतो. तर त्यांनी जे डेफिनेशन जे सांगितलं त्यामध्ये काय सांगितलं, ते डेफिनेशन आणखी रिपीट कराल वन्स अगेन प्लीज. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. ओके, म्हणजे काय, समजा हा आपला एक रिजिड ऑब्जेक्ट आहे, हा दगड आपण असं कन्सिडर करूया, आणि याच्यावरती आपण काय केला, एक एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स F मॅग्निट्यूडचा अप्लाय केला. दिस इज अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स F ऍक्टिंग ऑन दिस ऑब्जेक्ट. इट्स अ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन विल कन्सिडर ऍज ए. हा त्याचा काय आहे, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे. आणि ऑब्जेक्टचं जे मास आहे या दगडाचा, आपण स्टोन घेतोय, रिजिड बॉडी घेतोय, सपोज दॅट इट्स अ मास ऍज एम, याचं मास हे एम आहे. क्लिअर. आता ज्या वेळेस हा फोर्स F ह्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतो, स्ट्राईक होतो, म्हणजे काय होतं, सुरुवातीला हा जो दगड होता तो रेस्टला होता. म्हणजे काय, हा रेस्ट होता म्हणजे त्याची जी कंडिशन जी होती, ती कंडिशन जी होती ती रेस्ट कंडिशन होती, स्टॅटिक कंडिशन मध्ये होता. नो मोशन, नो रोटेशन ऍट ऑल, नो ट्रान्सलेशन, नो रोटेशन अशी कंडिशन होती. परंतु ज्यावेळेस याच्यावरती आपण फोर्स F लावला, त्याचं मॅग्निट्यूड हे आपल्या इनर्शिया फोर्स पेक्षा जास्त होतं. म्हणजे कुणाच्या इनर्शिया पेक्षा, याचं जे काही इनर्शिया फोर्स असणार आहे, म्हणजे त्याचं काय असणार आहे, सेल्फ वेट W जे असणार, M इंटू G जे असणार, ते नेहमी कसं ऍक्ट होणार आहे, व्हर्टिकल डाऊनवर्ड होणार आहे. क्लिअर. त्या इनर्शिया फोर्स पेक्षा त्या अप्लाय केलेल्या फोर्सचं मॅग्निट्यूड जास्त झालं. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर त्याच्यामुळे हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला मोशन येणार आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला मोशन येणार आहे. आता मोशन आली म्हणजे काय आलं, तर तिथं व्हेलॉसिटी आहे. Clear. We'll consider it as it is a straight line. So we'll consider it as it's having a velocity v. Straight line मध्ये पुढे जातोय, म्हणून मी त्याला velocity v असं अज्युम केलं. परंतु ज्यावेळेस आपण त्याला पुश केलं त्या स्टोनला, त्यावेळेस त्याने लगेच हायेस्ट व्हेलॉसिटी v अचीव्ह केलेली नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय, ज्या वेळेस त्याची मोशन सुरू झाली त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी u एवढी असेल. That initial velocity will we are assuming here as an u, small u असं अज्युम केलं इनिशियल, आणि आफ्टर सर्टेन टाइम इट्स व्हेलॉसिटी बिकेम ऍज अ v. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला पुश करायला लागलो त्यावेळेस सुरुवातीला तो हलताना त्याची व्हेलॉसिटी u मीटर पर सेकंड एवढी होती, आणि काही वेळानंतर ना, म्हणजे टाइम t नंतर ना, त्याची व्हेलॉसिटी v मीटर पर सेकंड एवढी झाली. तर त्या केसमध्ये त्याचा जो त्याची जी व्हेलॉसिटी जी होती u पासून v पर्यंत बदलत गेली, परंतु त्याचं मास जे होतं ते मास काय होतं, कॉन्स्टंट होतं. म्हणजे मास इंटू जो व्हेलॉसिटी होती, हा जो प्रॉडक्ट होता, हा प्रॉडक्ट कसा होता, तो बदलत होता. मास इंटू व्हेलॉसिटी, हा जो प्रॉडक्ट आहे तो बदलतोय. ऍब्सोल्युटली का, कारण व्हेलॉसिटी बदलते, मास कॉन्स्टंट राहणार आहे, परंतु व्हेलॉसिटी u होती इनिशियलला आणि फायनलला v एवढी झाली. याचे तुम्हाला आयडिया एक्झाम्पल सांगतो. बऱ्याच वेळा आपण बंद पडलेली गाडी वगैरे ढकलतो बघा, किंवा आपली कार बंद झालेली असते, जर स्टार्टर चालत नसतो, त्या केसमध्ये काय केलं जातं, पाठीमागून तिला ढकललं जातं आणि नंतर ना गिअर मध्ये ती सुरू केली जाते. त्या केसमध्ये आपण ज्यावेळेस तिला ढकलतो त्यावेळेस सुरुवातीची जी व्हेलॉसिटी असते ती अतिशय स्मॉल असते, ती आपण इथे u अशी अज्युम केली, आणि आपण सर्वांनी तिला ढकलतोय तो आपला सर्वांचा रिझल्टंट फोर्स मी F असा अज्युम केला, आणि त्या कारचं जे मास आहे ते m असं मी अज्युम केलेलं आहे, बरोबर. आणि तो रिझल्टंट फोर्स हा त्या कारवरती A ह्या पॉइंटला ऍक्ट होतोय. त्याच्यामुळे काय झालं, कारची डिस्प्लेसमेंट व्हायला लागली, कार काय व्हायला लागली, हलायला लागली जाग्याने. हलताना त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी जी होती ती u होती, आणि फायनल व्हेलॉसिटी जी तिला मिळाली आपल्याला केलेल्या फोर्समुळे ती v एवढी झाली. मग u टू v होत असताना त्याला सर्टेन टाइम t एवढा लागला. सर्टेन टाइम किती लागला, स्मॉल t एवढा वेळ लागला. कशासाठी, व्हेलॉसिटी u पासून v होण्यासाठी. मग व्हेलॉसिटी u पासून v पर्यंत होत असताना तिचा जो प्रॉडक्ट होता कुणाबरोबरचा, मास बरोबरचा, तो प्रॉडक्ट बदलत गेला. म्हणजे सुरुवातीला जर का आपण व्हेलॉसिटी समजा टाइम बिंग u ऍज अ 1 पकडला, विल कन्सिडर दॅट u ऍज अ 1. u ही किती पकडतोय मी, 1 युनिट पकडतोय, आणि v जी आहे ती v मी 5 युनिट पकडतोय, आणि मास m जे आहे ती मी 10 युनिट्स पकडतोय. मास m किती पकडलं मी, 10 युनिट पकडलं.
तर युनिट म्हणजे याला केजी असणार, मी त्याला फक्त युनिट मध्ये घेतोय. तर सुरुवातीला मास इंटू व्हेलॉसिटी, मास किती आहे 10 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे u ही 1 आहे, म्हणजे किती झाला प्रॉडक्ट, हा यांचा प्रॉडक्ट झाला 10 into 1 ऍज अ 10 झाला. बरोबर. तोच प्रॉडक्ट मी पुढे गेला म्हणजे कुठं आफ्टर 5 सेकंड्स, आफ्टर 5 सेकंड्स हा प्रॉडक्ट किती होणार आहे, तर हा प्रॉडक्ट माझा बरोबर 10 मास इंटू व्हेलॉसिटी ऍज अ 5 म्हणजे किती झाला, हा प्रॉडक्ट माझा 50 झाला. क्लिअर. आता या केसमध्ये जर का आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ऑब्जेक्टचं मास कॉन्स्टंट होतं, परंतु ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही चेंज होत होती, बदलत होती. कुठून, इनिशियल पासून ते फायनल पर्यंत. म्हणजे याचा अर्थ 1 पासून ती व्हेलॉसिटी 5 पर्यंत वाढत गेली. त्याचबरोबर काय झालं, हा प्रॉडक्ट मास इंटू व्हेलॉसिटी जो आहे तो वाढत गेला. आणि हा जो प्रॉडक्ट आहे कोणता, मास इंटू व्हेलॉसिटी वाला, त्याला आपण काय म्हणतो रे, मोमेंटम. एक्झॅक्टली. दिस प्रॉडक्ट वी इज टू कन्सिडर और वी इज टू say as an a momentum, momentum. So momentum is nothing but the product of mass into velocity. मग ही जी मोमेंटम होती ती ह्या ऑब्जेक्टची काय झाली, बदलायला लागली. सुरुवातीला किती होती, 10 होती, नंतर किती झाली, 50 झाली. परंतु मोमेंटम चेंज होत असताना, म्हणजे हा प्रॉडक्ट मास इंटू व्हेलॉसिटी बदलत असताना त्याची डिरेक्शन कोणत्या साईडला आहे रे, राईटला की लेफ्टला आहे रे, राईट साइड. राईट साईडला इथं. बरोबर. मीन्स दिस मोमेंटम इज चेंजिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड. तसंच ज्यावेळेस आपण ती कार ढकलतोय त्यावेळेस तिची जी मोमेंटम बदलतीये, म्हणजे व्हेलॉसिटी जी बदलतीये ती कोणत्या डायरेक्शनला बदलतीये, तर ज्या डायरेक्शनला आपण तिला पाठीमागून ढकलतोय त्या डायरेक्शनला तिचे ती मोमेंटम बदलतीये. म्हणजे याचा अर्थ काय, मोमेंटम ज्या डायरेक्शनला बदलतीये ती डिरेक्शन ही आपली अप्लाइड फोर्सची डिरेक्शन आहे. इथं मोमेंटम कुठं बदलतोय, राईट साईडला बदलत जातोय, वाढत जातोय, आणि आपण अप्लाय केलेला फोर्स सुद्धा कुठं आहे, मुव्हिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर ऑब्जेक्ट वरती आपण फोर्स F अप्लाय केल्यानंतर ना त्याची मोमेंटम बदलतीये. आणि ती मोमेंटम कशी बदलतीये, तर मोमेंटम इज चेंजिंग इन द डिरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स ओनली. ज्या डायरेक्शनला आपण ढकलतोय त्याच डायरेक्शनला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत चालली आहे, त्याच्यामुळे त्याची मोमेंटम काय झाली, बदलत चाललेली आहे. बरोबर. तर पुढे जाऊन आपण काय म्हटलं की दॅट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे कोण, m इंटू व्ही, हा चेंज होतोय कोणाबरोबर, टाइम टी बरोबर. सो आय वुड लाईक टू राईट हिअर ऍज मास इंटू द व्हेलॉसिटी इज अ चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो अपॉन स्मॉल टी आय वुड लाईक टू राईट हिअर इन. हा डिरेक्टली प्रोपोर्शनल आपण म्हटलं, इज अ प्रोपोर्शनल. कोणाला प्रोपोर्शनल आहे हा प्रॉडक्ट कोणाला प्रोपोर्शनल आहे, फोर्सला, अप्लाय केलेल्या फोर्सला आहे. म्हणजेच काय, इथं जर का समजा आता दोघांनी ढकलली कार, तर त्या केसमध्ये मास इंटू व्हेलॉसिटी जो प्रॉडक्ट असणार आहे तो कमी असणार आहे. कशापेक्षा, जर का ती 10 जणांनी ढकलली, 10 व्यक्तींनी कार ढकलली, अप्लाय करताना प्रत्येक व्यक्ती समजा 1 न्यूटन एवढं फोर्स लावतोय, म्हणजे 10 जणांनी फोर्स लावला म्हणजे 10 न्यूटन झाला, आणि दोघांनी लावला म्हणजे 2 न्यूटन झाला. मग 2 न्यूटन फोर्स लावल्यामुळे मिळणारी व्हेलॉसिटी ही ॲब्सोल्युटली कमी असणार त्याच्यापेक्षा, त्या 10 जणांनी लावलेल्या फोर्सपेक्षा. म्हणजेच काय, जेवढा फोर्स जास्त तेवढी मोमेंटम जास्त. जेवढा अप्लाय केलेला फोर्स F हा जास्त असणार तेवढी त्या ऑब्जेक्टची मोमेंटम सुद्धा कशी असणार, जास्त असणार. म्हणजेच काय झालं, तरी तुम्ही काय म्हटलं की पाठीमागच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आपण मोमेंटम बदलत असताना ती ज्या डायरेक्शनला फोर्स लावला त्या डायरेक्शनला बदलली. आणि इथं काय म्हटलं, तो जो मोमेंटमचा बदलण्याचा जो रेट आहे आपण म्हणतो, ज्या अमाऊंटने, ज्या मॅग्निट्यूडने ती मोमेंटम बदलतीये, त्याच्यामध्ये चेंज येतोय, तो चेंज किंवा तो बदल हा अप्लाय केलेल्या फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हटलं. म्हणजेच काय लिहिणार आपण इथं, F इज प्रोपोर्शनल टू, कोणाला प्रोपोर्शनल आहे, F इज प्रोपोर्शनल टू द मास इंटू व्हेलॉसिटी. तर मी m इंटू व्ही असं म्हणतो डायरेक्टली, इथं शॉर्टकट मध्ये मी लिहितो थोडंसं, इथं m इंटू व्ही. आणि कशाला, यांचा रेट आहे, म्हणजे चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द टाइम. आता या केसमध्ये मी प्रोपोर्शनलिटी म्हटलेलं आहे, इक्वल साइन नसायला पाहिजे आहे, आय वुड लाईक टू रिमूव्ह दॅट. ओके. त्या केसमध्ये मग काय होणार, या इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं, इथं मला साइन काढता येत नाहीये, इज इक्वल्स टू. आता मी याची फोड करतो बघतो, प्रोपोर्शनल टू मास मी आउटसाइडला घेतो कारण ते बदलत नाहीये, इट्स नॉट चेंजिंग ॲट ऑल, बट द व्हेलॉसिटी इज अ चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द टाइम. म्हणजे काय झालं, m इंटू व्ही अपॉन टी झालं. म्हणजेच काय झालं, फोर्स इज अ प्रोपोर्शनल टू m इंटू, आता व्ही अपॉन टी म्हणजे काय रे, एक्सेलरेशन. एक्सेलरेशन. एक्झॅक्टली. म्हणजे काय झालं,
v upon t म्हणजे velocity per unit time, rate of change of velocity with respect to time is acceleration. Means f is proportional to the m into a, or whenever we used to consider the proportionality constant as 1, कधी आपण म्हणतो ज्या वेळेस proportionality constant 1 असेल म्हणजे एक्झॅक्टली काय येणार, हे f इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मी k पकडतो, k इंटू एम ए असं येणार. आणि जर का आपण k चं मॅग्निट्यूड 1 पकडलं म्हणजे काय, फोर्स 1 युनिट आहे, मास 1 युनिट आहे आणि ऍक्सेलरेशन जर का 1 युनिट असेल तर k ची व्हॅल्यू 1 येते. त्या केसमध्ये आपण जनरली काय लिहितो, तर f इज इक्वल्स टू m into a. It means that whatever the external force f we have applied over here in is directly proportional to the rate of change of momentum. Momentum म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी आहे, तिचा रेट ऑफ चेंज आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. तेच फक्त मी काय केलं तर मी त्याची फोड केली, m इंटू व्ही अपॉन टी होतं. मी मास कॉन्स्टंट होतं बाहेर घेतला, कोण बदलणार, व्हेलॉसिटी बदलणार. मग व्हेलॉसिटी जर का बदलत गेली तर त्याचं ऍक्सेलरेशन होतं, म्हणजेच काय झालं, f इज इक्वल्स टू ma झाला. दिस इज नथिंग बट द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. यालाच न्यूटनने काय म्हटलं, न्यूटनने याला सेकंड लॉ ऑफ मोशन म्हटलं. आता एम ए म्हणजेच काय राहतं रे, आता हा ऑब्जेक्ट समजा इथं मास एम आहे, त्याचं ऍक्सेलरेशन ए ऐवजी मी जी पकडलं, मी टाइम बिंग बघा काय करतो तिथं, एफ इज इक्वल्स टू मी एम जी लिहितोय, बरोबर आहे का सांगा बरं जरा, इज दिस इज करेक्ट वन, एफ इज इक्वल्स टू एम जी. Acceleration due to gravity. ओके, मग त्याला कोणतं फोर्स म्हणावं लागेल रे आपल्याला, Gravitational force due to force due to gravitational force. ओके, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स कोण असणार, ग्रॅव्हिटीच असणार. आणि आपण त्याला काय म्हणतो, एखाद्या ऑब्जेक्टच्या मासला ज्या वेळेस आपण ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस ते काय कशामध्ये कन्वर्ट होतं रे, Weight. एक्झॅक्टली, Weight of दिस इज नथिंग बट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट W. Isn't it? म्हणजे वेट सुद्धा काय आहे तर फोर्स आहे, ज्याचं मॅग्निट्यूड किती आहे, m इंटू जी आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होऊ शकतो का रे की mg हे इनर्शिया फोर्स आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो का की mg हे जे आहे ते बॉडीचं इनर्शिया आहे. Yes, sir. एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतोय, पॅरल एक्झाम्पल देतो. तुम्ही बऱ्याच वेळा सायकलचं जे फील असतं ते तुम्ही फिरवलं असेल, बऱ्याच वेळा जुनी सायकल असेल तर तुम्ही पेडलने फिरवलं असेल किंवा सायकल उलटी करून आपण बऱ्याच वेळा चाक फिरवतो बघा त्याचं. तर ह्यात किती जणांनी हा प्रयोग केलेला आहे मला माहित नाहीये, पण बऱ्याच जणांनी हा केलेला असेल. तर ते व्हील फिरवत असताना आपल्याला लावावा लागणारा फोर्स एक कंडिशन आहे, आणि दुसरी कंडिशन काय आहे, आपला फॅन आहे, टेबल फॅन आहे, टेबल फॅनचं आपण पुढचं जे त्याच्या ब्लेडच्या वरचं जे कव्हर आहे ते काढलेलं आहे, त्याच्या आपण ब्लेड्स बोटाने फिरवतोय. या केसमध्ये आपल्याला जास्त फोर्स फिरवण्यासाठी कोणत्या केसमध्ये लागतो रे, सायकलच्या चाकाला. का बरं लागणार रे, का बरं जास्त लागतो, त्याचं वेट जास्त असतं ना, त्याचं वेट जास्त आहे. मग न्यूटनने पहिल्या लॉ मध्ये काय म्हटलं की ते जे चाक होतं ते त्याची मूळ अवस्था म्हणजे रेस्टला होतं तसंच थांबणार होतं, कुठेपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला फिरवणार नाहीये म्हणजे एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावणार नाही तोपर्यंत ते जागेवर थांबणार होतं. आणि ते जाग्यावर थांबण्यासाठी जो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे तो म्हणजे कोणता होता, तर इनर्शिया होता असं त्यांनी सांगितलं पहिल्या लॉ मध्ये, बरोबर. मग आता इथं आपण काय म्हणतोय तर त्याचं वेट जास्त होतं म्हणून आपल्याला फिरवण्यासाठी लागणारा फोर्स जास्त लागतोय. म्हणजे याचा अर्थ असा की ते जे वेट जे आहे ते त्याचं इनर्शिया आहे का, त्याचं इनर्शिया होऊ शकतं का, मग वेट जे आहे ते m इंटू जी वालं. एनीवन? सर कॅन यू रिपीट क्वेश्चन? ओके, मी आणखी रिपीट करतो. न्यूटनने पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलं, तर प्रत्येक ऑब्जेक्ट हा त्याची मूळ अवस्था कंटिन्यू करणार, कुठेपर्यंत करणार, जोपर्यंत त्याच्यावरती आपण एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावणार नाही तोपर्यंत. आणि ती जी मूळ अवस्था ऑब्जेक्ट मेंटेन करतो त्यासाठी रिस्पॉन्सिबल फोर्स जो आहे किंवा जो फोर्स त्याला मदत करतो त्याच अवस्थेमध्ये राहण्यासाठी, तो म्हणजे त्या ऑब्जेक्टचे इनर्शिया असतो, जडत्व आपण म्हणतो, स्थूलपणा थोडक्यात आपण म्हणू त्याला समजण्यासाठी, त्याला जडत्व आपण म्हणतो. मग इथं या आता सेकंड केसमध्ये इथं आपण काय म्हणतोय की सायकलचं चाक फिरवण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतोय, कशापेक्षा,
टेबल फॅनचं ब्लेड फिरवण्यापेक्षा. मग इथं जे फोर्स आपल्याला सायकलच्या चाकाला जास्त लावावं लागतंय ते का लावावं लागतंय आपण म्हटलं तर कारण त्याचं वेट जास्त आहे. कशापेक्षा? तर आपल्या टेबल फॅनच्या त्या ब्लेडचं जे मेकॅनिझम आहे पुढचं त्याच्यापेक्षा. मग मला असं म्हणायचं आहे की इथं जे फोर्स आपल्याला जास्त लावावं लागतंय कोणाला त्या सायकलच्या चाकाला फिरवण्यासाठी, ते जास्त लावावं लागणारं जे फोर्स आपण अप्लाय करतोय ते आपण त्या चाकाच्या इनर्शिया फोर्सला ब्रेक करण्यासाठी लावतो. म्हणजे चाकाचा इनर्शिया काय करत होता तर त्याला आहे त्या अवस्थेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आपण एक्सटर्नल फोर्स लावला आणि त्याला आपण असं रोटेट करायला लागलो, म्हणजे इनर्शिया फोर्स ब्रेक झाला. मग तो जो इनर्शिया फोर्स जो आहे तो त्या बॉडीचं वेट आहे का? Yes, sir. Definitely. एक्झॅक्टली. म्हणजे ते काय झालं इथं या डिस्कशन मध्ये आपण काय म्हणू शकेल तर त्या बॉडीचं वेट जास्त होतं, म्हणजे त्या बॉडीचा इनर्शिया जास्त होता. त्याच्यामुळे आपल्याला काय झालं तर तो ऑब्जेक्ट आपल्याला सहजासहजी रोटेट झाला नाहीये. आता आणखी एक एक्झाम्पल देतो तुमच्या समोर. जसं आपण पाठीमागे इथं म्हटलं की आपली कार होती बंद पडलेली आणि आपण तिला ढकलत होतो. एक केस कारची आहे आणि दुसरी केस आपल्या सायकलची आहे. आपल्याला जास्त फोर्स कोणाला ढकलायसाठी लागेल रे, कारला की सायकलला? कारला. कारला. का बरं लागणार? वेट जास्त आणि वेटमुळे इनर्शिया जास्त. एक्झॅक्टली. जो मास जास्त आहे, मासमुळे ग्रॅव्हिटी ऍक्ट झाला, त्यामुळे वेट जास्त झालं, त्याच्यामुळे तिचा इनर्शिया जास्त झाला, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फोर्स लावावा लागला. क्लिअर? म्हणजेच याचा अर्थ असा होईल का मग इथं जर का आपण F इज इक्वल्स टू mg किंवा F इज इक्वल्स टू ma म्हटलं, म्हणजे काय केलं आपण एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या मूळ अवस्थेपासून चेंज करण्यासाठी किंवा त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा स्टेट ऑफ मोशन आहे ती ब्रेक करण्यासाठी आपल्याला त्याच्या इनर्शिया एवढा फोर्स लावावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, पुन्हा एकदा मी एक्झाम्पल घेतो. इथं कॅलेंडर आहे, हे आहे त्या स्थिर अवस्थेमध्ये आहे. याला मला याची डिस्प्लेसमेंट करण्यासाठी जो फोर्स लावावा लागतो तो म्हणजे याच्या इनर्शिया एवढा असायला पाहिजे आहे. ज्या वेळेस मी अप्लाय केलेल्या फोर्सचं मॅग्निट्यूड त्याच्या इनर्शियापेक्षा थोडंसं जास्त असेल त्यावेळेस तो काय होणार, टिल्ट होणार किंवा त्याची पोझिशन बदलणार. बरोबर? म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट जर का मोशन मध्ये असेल किंवा मी असं लिहिलं होतं फोर्स F मायनस M इंटू ए, तर किती येईल रे मॅग्निट्यूड याचं इक्वेशन मध्ये? की सम काय येईल, नेट समेशन काय येईल F मायनस एम ए? 0. 0. एक्झॅक्टली. अँड दिस इज नथिंग बट द डी अल्बर्ट्स प्रिन्सिपल. ते आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे काय आहे डी अल्बर्ट्स प्रिन्सिपल, ते तसं काय येतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे. क्लिअर? जर का इनर्शिया फोर्स एवढाच फोर्स आपण लावलेला असेल बॉडीवरती ज्याच्यामुळे बॉडी इम्पेंडिंग कंडिशन मध्ये येते, म्हणजे रेस्ट पासून मोशन मध्ये येते, त्यावेळेस आपण काय म्हणतोय तर ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येणार आहे. मग आपण जेवढं बॉडीचं इनर्शिया आहे तेवढंच जर का आपण तिच्यावरती म्हणजे MA म्हणजे ए काय असणार इथं, आता ऑब्जेक्ट जर का मोशन मध्ये असेल इथं तर त्याचं ऍक्सलरेशन ए एवढं असतं. स्ट्रेट लाईन मोशन मध्ये युनिफॉर्म मोशन आहे म्हणजे ऍक्सलरेशन ए काय झालं, कॉन्स्टंट झालं. M इंटू ए हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट झाला. बरोबर? आणि ही काय आपली इनर्शिया आहे. मग तेवढंच इनर्शिया एवढं फोर्स मोशन मध्ये असताना त्या मोशनच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये आपण तेवढा फोर्स लावला तर ऑब्जेक्ट हा बरोबर आपला कुठे येतो, इक्विलिब्रियम कंडिशनला येतो. दो इट इज इन अ मोशन then also the object is in a dynamic equilibrium we can say, and that dynamic equilibrium condition is called as an D'Alembert's principle. Okay, ते आपण पुढच्या पार्ट मध्ये डिस्कस करणार आहे. क्लिअर? सो आय थिंक नाउ सेकंड लॉ ऑफ द न्यूटन इज क्लिअर टू यू, that is F is equals to ma. Okay, that means the rate of change of momentum, that is M into V. रेट आहे चेंजिंग कोणाबरोबर, टाइम बरोबर आहे. मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम M into V by T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. कोण आहे फोर्स? F एवढा फोर्स इथं अप्लाय केलेला आपण, त्या फोर्स F ला ती मोमेंट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे ती प्रोपोर्शनल आहे. आणि ती जी बदलती आहे तिचा जो चेंज होतोय तो चेंज हा बरोबर अप्लाय केलेल्या फोर्सच्या डायरेक्शन मध्येच होतोय. दिस इज नथिंग बट द न्यूटन सेकंड लॉ. याचं तुम्हाला आणखी एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. तर बऱ्याच वेळा तुम्ही सायकलवरती शाळेला गेला असणार आहे किंवा कॉलेजला गेला असणार आहे, त्यावेळेस आपला एखादा मित्र काय करतो की लिफ्ट मागतो, म्हणजे सायकलवर त्याला बसून यायचं असतं, मित्र असेल मैत्रीण असेल. मग ज्यावेळेस आपली सायकल मोशन मध्ये असते आणि तो पाठीमागून बसतो किंवा पाठीमागून बसते त्यावेळेस सडनली आपल्या सायकलची व्हेलॉसिटी, समजा आपण मोशन मध्ये आणि तो पाठीमागून पळत येऊन त्याने जंप मारून सायकलवरती बसला, त्यावेळेस काय होतं तर सडनली आपली जी व्हेलॉसिटी आहे ती वाढते.
म्हणजे तिथं काय होतं, आपलं मास कॉन्स्टंट होतं, तुमचं मास कॉन्स्टंट होतं, सायकलचं मास कॉन्स्टंट होतं, परंतु ज्यावेळेस आपला मित्र किंवा मैत्रीण पाठीमागून सायकलवरती बसली त्यावेळेस त्याने पाठीमागून प्रेस केलं पुढे. प्रेस केल्यामुळे काय झालं, सुरुवातीचा जो फोर्स होता त्याच्यामध्ये आणखीन फोर्स ऍड झाला. म्हणजे सुरुवातीचा फोर्स F एवढा होता मोशनसाठी लागणारा, इनर्शियापेक्षा जास्त असणारा. त्याच्यापेक्षा काय झालं, ऍडिशन झालं, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी वाढली, त्याच्यामुळे काय झालं, मोमेंटम वाढलं. तर मोमेंटम कोणत्या डायरेक्शनला वाढली किंवा व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनला वाढली, तर ज्या डायरेक्शनला मित्राने किंवा आपल्या मैत्रिणीने पाठीमागून सायकलवरती बसताना त्या सायकलला ढकललं. दिस इज अन अनदर प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ अ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॉ ऑफ अ मोमेंटम. क्लिअर? मग तर न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो रे? Every reaction has there is Reaction equal of and force. opposite reaction. Every action has equal and opposite reaction. Once again. For every action, there Every is equal action has opposite simultaneous reaction. For every action, there is equal and opposite reaction. Example सांगा बरं, एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल. एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगा, म्हणजे लगेच क्लिअर होईल आपल्याला. सर बॉल हा सर रबली बॉल जेव्हा आपण भिंतीला मारतो तर ते अपोजिट डायरेक्शन येत आहे. ओके, मग तिथं ऍक्शन कोणी केली आणि रिॲक्शन कोणी केली? ऍक्शन आपण केलं सर आणि रिॲक्शन ते रबल केलं सर. बॉल हा भिंतीवरती आदळला, समजा हा बॉल आहे, हा भिंतीवरती आदळला, हा नंतर परत येतो, बरोबर. हा रबरी असेल तर हा रिजिड आहे त्याच्यामुळे येणार नाहीये. जर का तो रबरी असेल तर त्या केसमध्ये काय होणार, इट विल स्ट्राइक अँड इट विल रिबाउंड. हा परत येतोय, बरोबर. मग हा परत येत असताना ऍक्शन कोणी केली आणि रिॲक्शन कोणी केली? ऍक्शन आपण केली, रिॲक्शन भिंतीने दिली. रिॲक्शन भिंतीने दिली आणि ऍक्शन बॉलने केली. बॉलने केली. एक्झॅक्टली, ऍक्शन बॉलने केली आणि रिॲक्शन भिंतीने दिली, बरोबर. तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो याचं. तुम्ही बऱ्याच वेळा कोणाच्या तरी कानाखाली मारली असेल, मारली सर्वांनी? Yes, sir. नसेल मारलं तर भिंतीवरती थोडस असं मारून बघा. थोडस ज्या वेळेस आपण भिंतीवरती मारतो त्यावेळेस आपण ऍक्शन करतो, हाताने ऍक्शन करतो. अशी हाताने ऍक्शन केल्यानंतर ना आपल्या हातालाही आपल्याला पाठीमागं लागतं, आपल्याही हाताला मुंग्या येतात. म्हणजे आपल्या हाताला लागलं किंवा आपल्या हाताला मुंग्या आल्या, ह्या काम कशामुळे आल्या, तर त्या भिंतीने आपल्या हातावरती रिॲक्शन केली. आणि जेवढं आपण जोरात मारू तेवढं आपल्या जोरात आपल्या हाताला लागतं. जेवढे आपण जोरात कानाखाली दुसऱ्याच्या लावू तेवढा जोरात आपल्या हाताला लागतो. नो डाऊट, ज्याच्या कानाखाली मारली त्याच्या गालाखाली लागणार आहे, त्यालाही लागणार आहे, परंतु तेवढ्याच मॅग्निट्यूडने अपोजिट आपल्या हाताला लागतं. म्हणजेच काय झालं, ऍक्शन जेवढी तुमची जास्त मॅग्निट्यूडची असेल तेवढ्यात जास्त मॅग्निट्यूडची तुम्हाला रिॲक्शन मिळते. दिस इज द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मीन्स ऍक्शन रिॲक्शनचा लॉ आपण म्हणूया. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर दुसरं प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे तुम्ही हे बघितलं असेल, व्हॉलीबॉल बघितलं असेल. व्हॉलीबॉल खेळताना तो बरोबर ना, असं वरून टाकतात, तोच ना व्हॉलीबॉल? येस सर. ते बऱ्याच वेळा आपण काय करतो, पाहतो की प्लेयर काय करतात, एकापासून दुसरीकडे पास करतात, ते खाली असं ग्राउंडवरती आदळत जातात त्याला बघा. तो जेवढा आपण जोराने खाली आदळू तेवढा तो जास्त उंचवरती येतो. किंवा आपण क्रिकेट खेळताना सुद्धा बऱ्याच वेळा रबरी बॉल सुद्धा जमिनीवरती आदळतो. जेवढा आपण जोराने खाली आदळू तेवढा तो जास्त हाईट वरती रिबाउंड होतो. म्हणजे काय, त्याने ऍक्शन करताना जमिनीवरती हार्ड स्टार्टावरती जेवढी जास्त करेल तेवढे रिॲक्शन जमिनीकडून जास्त मिळते आणि तो जास्त रिबाउंड होतो, जास्त उंचीवरती येतो. दिस इज नथिंग बट द ऍक्शन रिॲक्शन. ऍक्सिडेंट होताना दोन कार मध्ये जेवढ्या जोराच्या स्पीड मध्ये असतील, म्हणजे मोमेंटम त्या दोघांचं जेवढं जास्त असेल तेवढं जास्त दोन्ही कारचं नुकसान होतं. क्लिअर? म्हणजे काय, जर का दोन्ही कार स्ट्राईक झाल्या, एकमेकाला कोलाइड झाल्या, तर त्यावेळेस जो इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट होतो, जो इम्पॅक्ट होतो, तो इम्पॅक्टिव्ह फोर्स कशावर डिपेंड राहतो, तर त्या बॉडीच्या मोमेंटमवरती डिपेंड राहतो. जेवढी मोमेंटम दोघांची जास्त असेल तेवढा जास्त त्या नुकसान दोन्ही कारचं होतं. पण त्या जर का जस्ट एकमेकांना पुढे स्ट्राईक झाला, अशा फक्त पाठीमागून एकाने डॅश मारला दुसऱ्या कारला, जस्ट डॅश मारला, त्या केसमध्ये होणारं नुकसान कमी राहतं, कारण पुढची कार तेवढी रिॲक्शन देणार नाहीये, कारण पाठीमागने तेवढा जोराने त्याला धक्का दिला नाहीये, जोराने ऍक्शन झाली नव्हती. क्लिअर? सो मीन्स फॉर एव्हरी ऍक्शन, व्हेनेवर देयर विल बी द ऍक्शन, इन दॅट केस देयर विल बी द इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, त्यानंतर ना नेक्स्ट लॉ एक येतो. हे आपले जे न्यूटनचे आपण जे लॉ बघितले हे प्युअरली लिनियर मोशनचे होते.
means for a linear motion, whenever the object is in a straight line motion, in that case all those laws are governing to that. Okay, similarly the Newton's laws are there for the rotational motion, that is circular motion we can say. ते पुढच्या पार्ट मध्ये येणार आहे, आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर आणखी एक न्यूटनचा लॉ आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. हा बऱ्याच जणांनी ऐकलेला असेल. काय आहे स्टेटमेंट त्याचं, लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचं? लॉ ऑफ ग्रॅव्हिटी एनीवन? F is equal to G m1 into m2 upon r square. Exactly. Just a minute, I would like to mark that F is equals to capital G, na? Sorry, yeah, एक minute. Just a minute. F is- Gravitational force between two masses directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. A particle of matter attracts There are to the other perpendicular- particle with a force which is directly proportional to product of masses and inversely proportional to inversely proportional to the square of distance between Square of- those two of distance. objects. बरोबर? uh, मी इथं लिहिलेलं आहे स्टेटमेंट, मी फायनल स्टेटमेंट जे आहे ते लिहिलेलं आहे, फोर्स F that is a force of attraction between those two bodies. बरोबर? कॅपिटल G कॉन्स्टंट आहे. बरोबर? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. m1 m2 दोघांची मासेस आहेत आणि r स्क्वेअर जे आहे, r जे दोघांचं डिस्टन्स आहे. समजा हा एक आपला ऑब्जेक्ट आहे, दिस इज अ ऑब्जेक्ट 1 with an mass of m1, and the second object I would like to go for another color over here. Suppose that this is another object of a mass m2, rigid bodies आहेत m1 and m2, and the distance between them shortest असणार, म्हणजे perpendicular distance I would like to mark between those two objects. Center to center I would like to go for as a small r. बरोबर, आपण स्मॉल r घेतलेला आहे. तुम्ही d घेऊ शकता, काही घेऊ शकता. ही या पद्धतीने, म्हणजे जर का दोन ऑब्जेक्ट वेगवेगळ्या मासेसचे असतील किंवा सेम कसेही असेल, m1 m2 असतील, तर ते काय होतात, each and every object in the universe tries to attract the another object towards it. झिपते का बघा मी काय म्हणतोय ते? युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट, प्रत्येक बॉडी ही दुसऱ्या ऑब्जेक्टला, त्याच्या शेजारी असलेल्या बिझी बॉडीला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. आणि स्वतःकडे खेचत असताना तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे F, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतो कोणाच्या, त्या दोघांच्या मासच्या प्रॉडक्टला. म्हणजे ह्याचं समजा m1 1 kg आहे आणि m2 10 kg आहे, तर कितीला असणार, तर 1 into 10 म्हणजे 10 झालं. आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला, डिस्टन्स बिटवीन दोज टू, जे काही डिस्टन्स r आहे त्याला इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढे ते दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून जास्त अंतरावरती असतील, जेवढे ते दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून जास्त अंतरावरती असतील, तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जास्त असेल की कमी असेल? कमी. कमी. डिस्टन्स जास्त आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असणार, जास्त की कमी असणार, कमी असणार. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो की पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जी जे आहे, दॅट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, नथिंग एल्स दॅन दॅट. हे जे जी आपण म्हणतो, त्या जीचं मॅग्नेट्यूड आपण काय म्हणतो की जसं आपण सरफेस पासून, पृथ्वीच्या सरफेस पासून किंवा सेंटर पासून आपण जसं जसं बाहेर जाऊ, एक आपले काय होते, म्हणजे आपण जसं जसं आकाशामध्ये जाऊ, तिथे काय होतंय की आपल्याला एस्केप रेडियस मिळते. बरोबर. एस्केप रेडियस म्हणजे काय की त्याच्या बियॉन्ड प्रॉडक्ट हा नंतर ना अर्थ कडे अट्रॅक्ट होणार नाहीये. बरोबर. म्हणजेच काय झालं, whenever we are moving away from the earth of the center, the force of attraction or the force with which the objects are getting attracted towards the center of the earth, ज्या मॅग्निट्यूडने ऑब्जेक्ट हा पृथ्वीच्या सेंटरकडे ओढला जात होता, त्याचं मॅग्निट्यूड हे कमी कमी होत जातं. कधी, जसं जसं आपण पृथ्वीच्या सेंटर पासून हळूहळू लांब लांब जाऊ तसं. आणि त्याला आपण काय म्हणतो, ज्या मोमेंटला ती मॅग्निट्यूड 0 होतो त्याला आपण एस्केप रेडियस असं म्हणतो. बरोबर ना? तुम्ही एस्केप रेडियस, एस्केप व्हेलॉसिटी बघितलं असेल सॅटेलाइट लॉन्चिंग मध्ये, तुम्हाला फिजिक्स मध्ये झालं असेल बघा, हे Yes. आठवतंय का काय? येस सर. ओके. म्हणजे ती एस्केप रेडियस जी आहे, त्या एस्केप रेडियसला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे, मी पृथ्वीचा विचार करतो सध्याला, ते 0 होतं. म्हणजेच काय की जसं जसं आपण दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स वाढवत जाऊ, तस तसं त्या दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते हळूहळू कमी कमी होत जातं. कमी. क्लिअर. आणि जेवढं
मास दोघांचं जास्त असेल तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल की कमी असेल रे? जास्त. जास्त असतं. जास्त. बरोबर. का बरं जास्त असेल रे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, एक झालं एक्झाम्पल. एक्झॅक्टली बरोबर आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपण लिहिलं येतं F इज इक्वल्स टू M1 M2 ओके बाय आर स्क्वेअर केलं. जी हा कॉन्स्टंट पकडलेला आहे आपण तिथं. परंतु आपण जर का प्रॅक्टिकली विचार केला तर यम ला जर का जी ने मल्टिप्लाय केलं तर वेट होतं, आणि वेट जास्त कोणाचं होतं? ज्याचं मास जास्त त्याचं वेट जास्त. बरोबर. तर त्या Yes, sir. अनुषंगाने आपण जर का बघितलं तर इथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन ऑब्जेक्ट मधला, जेवढं त्या दोघांचं मास जास्त असेल तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे? जास्त असणार आहे. याला आपण काय म्हणतो तर न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, सॉरी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी असं आपण म्हणतो. क्लिअर? जस्ट मिनिट. हिअर वी वेअर हिअर वी वेअर देअर. हे आपण डिस्कस केलं होतं. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन झाले, हे लिनियर मोशनचे झाले आपल्याला. बरोबर. आता अँग्युलर मोशन मध्ये काय होईल रे? इफ वी वांट टू हॅव द सेम लॉज फॉर द अँग्युलर मोशन, कोण कोणाला रिप्लेस करेल रे? फॉर एक्झाम्पल फर्स्ट लॉ, न्यूटनचा पहिला लॉ जो होता त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण की एव्हरी बॉडी ट्रायज टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर अ युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटिल इट इज ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. म्हटलं हे लिनियर मोशनला होतं. म्हणजे काय? हा हातामध्ये माझा मोबाईल आहे, हा तोपर्यंत इथंच राहणार आहे जोपर्यंत मी माझा हात काढून घेणार नाही. हात काढला की खाली पडणार आहे, मी पाडणार नाही त्याला. ओके. किंवा जर का मी या बाजूने फोर्स लावला तरच हा डिस्प्लेस होणार आहे, अदरवाईज हा आहे तिथंच थांबणार आहे. मग हा कशामुळे थांबला होता? तर त्याच्या इनर्शियामुळे थांबला होता. बरोबर. मीन्स एव्हरी बॉडी ट्रायज टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ अ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे स्ट्रेट लाईन सरळ एखादा ऑब्जेक्ट चालला असेल युनिफॉर्म एक्सलरेशनने, तर त्या केसमध्ये तो त्याच मोशन मध्ये राहू शकतो जोपर्यंत आपण त्याचा गाडीचा ब्रेक मारत नाहीये. हा झाला न्यूटन्स फर्स्ट लॉ फॉर लिनियर मोशन. अँग्युलर मोशनला काय असेल याचं स्टेटमेंट रे? What could be the statement for the angular motion? Anybody? I would like to go for it. Every body tries to continue its state of rest or of a uniform angular motion unless and until it is acted upon by external unbalanced torque. Okay. So today we will stop our discussion here only, and next part we will start discussing in the next